सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 218 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या सगळ्या स्टोरी प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही त्या सलग ऐकू शकता. आणि सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असते आणि मला आवडतात सुद्धा. त्यामुळे असं कोणीच समजू नका की मी कमेंट्स वाचत नाही. फक्त वेळ नसतो म्हणून उत्तर द्यायला भेटत नाही. आता अर्जुनराव आणि मयूर दोघेही दिवाळीच्या तयारीला लागले. यंदाची दिवाळी खूप खास होती कारण मुलगा झाला होता, वंश वाढला होता. त्यामुळे अर्जुनने मुंबईच्या आणि कोल्हापूरच्या दोन्ही फॅक्टऱ्यांमध्ये कामगारांना भरपूर बोनस आणि गिफ्टसुद्धा दिले आणि घरावर रोषणाईसुद्धा केली. आणि मयुरीला म्हणाला, मयू तुला काय गिफ्ट हवं सांग ना मला. ती म्हणाली, मला नको काहीच. आधीच तुम्ही 9 महिने 9 गिफ्ट मला दिलीत आणि तीच पडलेली आहेत जशीच्या तशी. कधी वापरू? मला तर टेन्शनच येतं असं एक्स्ट्रा साहित्य माझ्याकडे पडलं की. तो म्हणाला, हो पण मला त्या बदल्यात जे रिटर्न गिफ्ट दिलं आहेस ना तू, हे गोड गोड, ते खूप छान आहे. त्यामुळे माझं सगळं टेन्शन जातं. असं म्हणून त्यानं आशूची पप्पी घेतली आणि म्हणाला, तुला माहीत आहे का, या अगोदर तू घरी असायचीस म्हणून घरी येऊ वाटायचं पटकन. पण आता आशू घरी असतो ना आणि त्याच्या ओढीनं खूप लवकर घरी येऊ वाटतं. आता आशू मान पकडायला लागला होता. अर्जुनने त्याला खांद्यावर उभा पकडला होता. मग अर्जुन म्हणाला, मयू यावेळी फराळना एकदम भन्नाट झाला पाहिजे बरं का, कारण सगळ्यांना आपण फराळाला बोलवायचं आहे. मयुरी म्हणाली, हो करते, पण नेहमी सारखाच होणार ना, आणखीन काय त्यात भन्नाट घालू? अर्जुनराव म्हणाले, तुझा मसाला जरा टाक ना त्यात, म्हणजे आणखीन भन्नाट होईल. ती हसली आणि म्हणाली, चला चावट कुठले, आता माझ्याकडे काय मसाला आहे जो मी त्यात घालू? अर्जुनराव हसून म्हणाले, तुझ्याकडे खूप काय काय आहे मयू, जे तुलाच माहीत नाही. तुझी अदा, तुझं सौंदर्य, तुझं दिलखेचं खचणं आणि सगळ्यात कातिल जानलेवा एकदम मर्डरर असं तुझं लाजणं. आणि ती म्हणाली, आणि हे सगळं मी फराळात कशी घालू? आणि अर्जुन म्हणाला, हे बघ मी सांगतो नीट बघ हां, तू चकली करायला लागलीस की नाही, ही तुझी जी कंबर आहे ना ती अशी गोल गोल फिरवायची. आणि त्यानं तिची कंबर पकडली आणि गोल गोल फिरवली आणि दोघांनीही स्वतःभोवती एक वेढा काढला कमरेचा. मग म्हणाला, आता नंतर हा लाडू हा गोल गोल आणि गोड करायचा आहे की नाही, तर याला थोडा डोळा मारायचा. आणि ही करंजी ही बनवताना तिला ओठांचा पाऊट करायचा. आणि शंकरपाळी ती बनवताना तिच्याकडे बघून गोड हसायचं. आणि असं जर फराळ केलास तर तुझा सगळा मसाला त्याच्यात उतरणार बघ. आणि आता ती खूप हसली आणि म्हणाली, गप्प बसा, जा तिकडे. आणि मग तो म्हणाला, ए मयू तुला माहीत आहे ना मला सगळ्यात जास्त फराळामध्ये काय आवडतं? आणि ती म्हणाली, काही नका सांगू, मला माहीत आहे, दरवर्षीच आहे तुमचं. तो म्हणाला, सांग बरं. आणि ती म्हणाली, करंजी आवडते तुम्हाला सगळ्यात जास्त, हो ना? आणि तो म्हणाला, करेक्ट, पण ती सगळ्यात जास्त कधीपासून आवडायला लागली माहीत आहे का? मयुरी म्हणाली, लहानपणापासून आवडत असेल ना, म्हणूनच तर आताही आवडते. आणि सावट अर्जुनराव म्हणाले, अगं लहानपणी खायचो पण जास्त नव्हती आवडत. आणि जेव्हा वयात आलो, कळायला लागलं, तेव्हा खाऊ वाटायची गं खूप जास्त, पण मिळत नव्हती, नुसतं तोंडाला पाणी सुटायचं. आणि लग्नानंतर काय, ती रोज मिळायला लागली, त्यामुळे लग्नानंतर खूप आवडायला लागली. तशी ती खूप हसली, लाजली आणि त्याला फटका मारून म्हणाली, नालायक कुठले, निर्लज्ज वात्रट फाजील, जा तिकडे. असं म्हणून तिने ओंजळीत तोंड लपवलं. आणि तो खूप हसून म्हणाला, पण तुला सांगू, माझी करंजीवाली ना थोडीशी रुसली होती लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात, त्यामुळे झटपट ती मला खाताच नाही आली, पण आता बघ किती गोड लागते. ती आणखीन लाजून म्हणाली, अर्जुनराव गप्प बसा ना. आणि मग म्हणाली, मग मी करणारच नाही काहीच, जा तिकडे. तो म्हणाला, ए असं नाही हां करायचं, सगळ्या रॉयल गँगला फराळ करायला बोलवायचं आहे मला घरी आपल्या. लग्नानंतरची खूप दिवसानंतरची ही रॉयल बॉयची एकत्रित दिवाळी असणार आहे आणि पहिल्यांदा ते तुझ्या हातचा फराळ खाणार आहेत. आणि इथेच सगळेजण आम्ही फटाके उडवणार आहोत. आणि त्याच्याही बायका कोणी भरलेल्या आहेत, कोणी रिकाम्या आहेत, त्यामुळे बिचाऱ्यांचा पाय एका जागी थरत नाही ना. त्यामुळे असा फराळ बनवायचा की जे पण खाईल ते पुन्हा पुन्हा येईल. मयुरी म्हणाली, हो पण काय हो, लग्नानंतर मी पाहिलं की 2-2.5 वर्ष तुमच्या कोणीच संपर्कात नव्हतं का? तुम्ही तर इतके घनिष्ठ मित्र आहात ना तरीसुद्धा. अर्जुन म्हणाला, अगं होतो संपर्कात, पण काय आहे ना, असं भेटणं जास्त होत नव्हतं, कारण प्रत्येकजण स्ट्रगल करत होता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी.
नोकरीची शोधाशोध चालली होती सगळ्यांची. अभि तर काय, जसा इंजिनिअरिंग पास झाला तसा अमेरिकेत जाऊन बसला. आणि अभि अमेरिकेवरून परत आला तेव्हाच नव्हतं का गेट टुगेदर घेतलं आणि आपण दोघं गेलो होतो. ती म्हणाली, आठवलं. त्या दिवशी माझ्या हाताला भाजलं होतं आणि तुम्ही मला साडी घातली होती, हो की नाही? तो म्हणाला, हो. मग इतक्यात सचिन आला आणि म्हणाला, अर्जुन, मला दिवाळीला माझ्या ताईनं बोलावलं आहे. मी तिकडे जाणार आहे पहिल्या आंघोळीला. आणि अर्जुन म्हणाला, हो जा की, पण मी तर विहिरीवर जाणार आहे बाबा आंघोळीला. तशी मयुरी मोठे डोळे करून म्हणाली, पहिल्या आंघोळी दिवशी कोणी विहिरीवर जातं का आंघोळीला अर्जुनराव? अर्जुन म्हणाला, आता रोज आंघोळ करतो ना मयू, त्यात पहिली दुसरी तिसरी असं काय असतं? ती म्हणाली, अभ्यंग स्नान म्हणतात त्याला, कळलं का? आणि हे स्नान बहीण भावाला, आई मुलाला, बायको नवऱ्याला घालत असते. अर्जुन म्हणाला, आणि बाकी 362 दिवसाचं काय? तेव्हा कोण घालेल आंघोळ? सचिन म्हणाला, बाकी 362 दिवस आपली आपण करायची स्वतःच्या हातानं. मग ती तुला हवी तिथं कर, बाथरूममध्ये कर, विहिरीवर कर, कॅनलमध्ये कर, नाहीतर समुद्रात कर. पण हे 3 दिवस घरातच आंघोळ करायची, तेही उठणं लावून. बरोबर ना वहिनी? मयुरी म्हणाली, हो भाऊजी, अगदी बरोबर. यांना काही कळतच नाही का कळून मुद्दाम न कळल्यासारखं करतात कुणास ठाऊक? अर्जुनराव म्हणाले, नाही ग, खरंच नाही कळत मला तर फक्त तू घातलेली शिव्यांची आंघोळ कळते, तू घातलेली प्रेमाची आंघोळ कळते. आणि असं म्हणणार इतक्यात मयुरी म्हणाली, पुरे कळलं, हां कळलं. आता हे फराळ पुराण आणि चकली चिवडा, करंजीचं पुराण, आंघोळ पुराण ते जरा बंद करा आणि कामाला लागा, मदत करा मला. इतकं सगळं फराळ करा म्हणता, पण आशूला कोण घेईल? तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही. भाऊजीसुद्धा येथे नसणार आहेत, त्यामुळे तुम्ही आशूला घ्यायचं, नाहीतर तो गॅसकडे धावत जाईल आणि सगळा फराळ तोच करेल. अर्जुनराव म्हणाले, सध्या त्याला फक्त एकच पदार्थ चांगला जमतो, रायता तेवढा घालायला येतो त्याला, सगळा राडा. आणि आणखीन थोडा मोठा झाला की मग चकली घालेल. आणि मयुरी हसून म्हणाली, शी घाणेरडे कुठे? अर्जुनराव पुन्हा हसून म्हणाले, मग त्याच्या शी विषयीच बोलत होतो मी. आता सचिनही खूप मोठ्याने हसला आणि म्हणाला, मी निघालो, तुमचं चालू द्या. आणि अर्जुन म्हणाला, सचिन, फराळाचा दिवस अरेंज करतो, त्या दिवशी नक्की ये. सचिन म्हणाला, हो अर्जुनराव. आणि मग अर्जुन म्हणाले, आणि एक काम कर, आता बहिणीसाठी काहीतरी घेशील तेव्हा बायकोसाठी सुद्धा एखादी छान साडी घे, कळलं का शेंदाडा? सचिन म्हणाला, का, तिचा भाऊ घेणार की तिला साडी भाऊबीजेला, मग आणखीन मी कशाला घेऊ? मयुरी म्हणाली, भाऊजी, अहो पाडव्याची साडी नको का तिला? हा तुमचा पहिला पाडवा आहे ना लग्नानंतरचा? अर्जुन म्हणाला, हो ना, प्रत्येक सण पहिलेच आहेत तुझे, आणि 1 वर्षाच्या आतच तू पहिला पाळणा सुद्धा हलवला. सचिन म्हणाला, असं पण असतं का? बरं ठीक आहे, घेतो. आणि आता सचिन गेला. संध्याकाळ झाली. उद्या पहिली आंघोळ होती आणि ती किचनची आवराआवर करत होती. अर्जुनराव आशूला झोपून बेडरूममध्ये तिची वाट बघत बसले होते आणि टाइमपास म्हणून मोबाईलवर रील्स बघत बसले होते. मग ती आली आणि साडी चेंज करायला लागली आणि तिने गाऊन घातला. फेडिंगचे गाऊन आणले होते अर्जुनरावांनी तिच्यासाठी. आणि तो तिला म्हणाला, ए मयू, वाव, अगं काय चिकना पीस आहे ग, अशी पोरगी पाहिजे बघ नशिबात. ती त्याला आश्चर्यानं म्हणाली, म्हणजे इतकी काय सुंदर आहे ती? अर्जुन म्हणाला, काय नंबर 1 आहे बघ. काय तो रंग, काय ते सुंदर लांबसडक रेशमी केस, काय ते डोळे अगदी माशासारखे, आणि कंबर तर अगदी हरणीसारखी आहे बघ. आणि काय ती दंतपंक्ती, अहाहा, जणू काही मक्याच्या कणसाचे दाणे ओळीने बसवले आहेत असंच वाटतं. आणि बॉडी, तिची फिगर, माय गॉड, अगं तिने बोट लावलं तरी समोरचा माणूस वितळून जाईल, इतकी लोण्यासारखी मुलायम कातडी आहे बघ तिची. मला तर ना आत्ताच कसं तरी होतंय तिला बघून. रात्रंदिवस जवळ घेऊन बसावंसं वाटतं, तोंडात तोंड घालून बसावं असंच वाटतंय मला. आणि तिनं थोडंसं तोंड मुरगळलं आणि चिडून साडीची घडी घालत घालत म्हणाली, माझ्याही पेक्षा सुंदर आहे का ती? आणि अर्जुन तिला म्हणाला, तुझा तर विषयच नाही ग, अगं कॅटरीना कैफसुद्धा झक मारेल तिच्या पुढं. मग तू स्वतःचं काय घेऊन बसलीस? तुझा झालाय आता भोपळा. ती थोडीशी गाल फुगवून म्हणाली, अर्जुनराव, मला बाळ झालंय आता, भोपळाच होणार ना माझा. असं म्हणून तिनं साडीची घडी बाजूला ठेवली, त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, बघू तरी तुमची स्वप्न सुंदरी.
असं म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आणि ई शी असं म्हणून खूप वाईट तोंड केलं. आणि ती होती दक्षिण आफ्रिकेतली एक अगदी छोटे कुरळे केस असलेली काळी कुळकुळीत मुलगी आणि फक्त दातच पांढरे दिसत होते. ती हसली की अर्जुनराव म्हणाले, काय ग, आवडली का? आहे ना मस्त? आणि मयुरी खूप हसायला लागली. तो म्हणाला, का ग, काय झालं? आहे की नाही नंबर 1 पीस? तशी ती खूप हसली आणि म्हणाली, आहे नंबर 1 पीस आहे. अगदी तुम्हाला ना तीच बायको म्हणून पाहिजे होती. मग कसं रात्रंदिवस तिच्या तोंडात तोंड घालून बसला असता, हो की नाही? आणि तो म्हणाला, अगं त्या तर खूप सेक्सी असतात, मग तर खूपच मज्जा आली असती. तू ना थोडी काळी हवी होती. काळी माणसं जरा जास्त सेक्सी असतात ना. असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि तिने त्याच्या पोटात कोपर मारला आणि म्हणाली, आता झोपा बाजूला, अजिबात जवळ यायचं नाही. आता ती दक्षिण आफ्रिकेवालीच आणा. असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली आणि त्यानं तिला पुन्हा सरळ केली आणि तिची कंबर हातात पकडून म्हणाला, 42ची झाली का गं? ती फटका मारत म्हणाली, गप्प बसा. काय 42 वगैरे नाही, इतकी पण जाड नाही झाली मी, आणि होईल पूर्वीसारखी पुन्हा. मग तोपर्यंत लांब राहा माझ्यापासून. आणि आता तो तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत तिच्या वर आला आणि म्हणाला, असा कसा दूर राहू मी तुझ्यापासून? आता तर मला हा घाट तुझ्या कमरेचा चढायचाच आहे. असं म्हणून तो तिच्या तोंडात तोंड घालायला जाणार इतक्यात त्याचा फोन वाजला आणि फोनवर होता राहुल. अर्जुननं पाहिलं आणि शिवी घालत म्हणाला, आता हे बेनं बहुतेक मला त्रास देणार. याची बायको गरोदर आहे आणि आता याला करण्यासारखं काहीच काम नसणार म्हणून. काय माणसं असतात एक एक यार. मयुरी म्हणाली, का तुम्ही पण करतच असाल ना यांना फोन मी नसल्यावर? अर्जुनराव म्हणाले, तुला पण तेवढंच हवंय ना? मी जवळ नसलो की तुला बरं वाटतं. अशीच आहेस तू. आता अजिबात लक्ष देत नाहीस माझ्याकडे. जितकं दूर करता येईल तितकं पळतेस. मयुरी म्हणाली, आधी फोन घ्या आणि मग बोला. अर्जुनराव म्हणाले, पण तू झोपायचं नाहीस, समजलं? मला लय काय काय करायचं आहे आज. असं म्हणून त्यानं फोन उचलला आणि म्हणाला, राहुल भाड्या झोप की आता, का वटवागळासारखं करत आहे तू? राहुल म्हणाला, अर्जुन काय करतोस? अर्जुन म्हणाला, घाट चढत होतो. घाटात आहे, बोल. तसं तिने डोळे मोठे केले आणि हळूच त्याच्या गालात एक चापट दिली आणि त्यानं तिचा हात पकडला आणि चावला. राहुल म्हणाला, अर्जुन नक्की कोणत्या घाटात आहेस? प्रवास करतोस का? तू मुंबईला निघाला आहेस का? लोणावळ्याच्या घाटात आहेस का? आणि अर्जुनराव म्हणाले, हो हो, प्रवासच करतोय आणि नयनरम्य अशा लोणावळ्याच्या घाटातच आहे आणि खूप सुंदर दिसतंय बघ सगळं इथून. असं म्हणून त्यानं तिच्या गाऊनचं बटन काढलं आणि आत डोकवायला लागला. तसं तिनं त्याला एक हातावर फटका मारला आणि त्यानं हसून तिला डोळा मारला. राहुल म्हणाला, मग तू माझ्याशी बोलू शकतोस की नंतर फोन करू? अर्जुनराव म्हणाले, मला असं वाटतं की नंतरच फोन कर, कारण अजून बराच प्रवास करायचा आहे ना मला. असं म्हणून त्यानं एक नजर अख्ख्या मयुरीवरून फिरवली आणि ती गालात हसायला लागली. आणि भाड्या नेमका मी घाटात शिरलो आणि तुझा फोन आला बघ. नेमका मध्ये अडकलो बघ. मी तुझा फोन आला ते. राहुल म्हणाला, अर्जुन रात्रीच्या वेळी कसं वाटतं रे घाटात? आणि बोगद्यात तर मस्त लाईटिंग असेल ना? आम्ही तर असा प्रवास कधी केलाच नाही. आता सावट अर्जुन हसून म्हणाला, काय विचारूच नकोस. रात्रीचा बोगद्यातला प्रवास एकदम स्वर्गीय प्रवास आहे. असं वाटतं की हा प्रवास संपूच नाही. पण काय आहे ना, हे बोगदा ना अगदी काही मिनिटातच असतात रे. लगेच संपतो हा प्रवास. मला तर तासन तास हा प्रवास चालावा असं वाटतं. आता मयुरी खूप लाजत होती त्याच्या चावट बोलण्यानं आणि त्याच्यापासून दूर निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण अर्जुनरावांनी एका हातानं आणि एका पायाचं ओझं टाकून तिला ब्लॉक केली होती. आणि राहुल म्हणाला, अर्जुन नेक्स्ट टाइम तू मुंबईला निघाला की मला सांग. आपण रात्रीच्या वेळेला जाऊया घाटातून आणि बोगद्यातून. आणि अर्जुनराव म्हणाले, पण तुझा बोगदा तुझ्या जवळच आहे ना, शिर त्यात आणि कर प्रवास. आणि सगळा प्रकार राहुलच्या लक्षात आला आणि शिवी घालत म्हणाला, म्हणजे नक्की तू आहेस तरी कुठे कुत्र्या? तू घरीच आहेस होय? आणि अर्जुन हसून म्हणाला, हो मी घरीच आहे आणि घरचाच घाट चढतोय, ठेव आता फोन. राहुल खूप हसून म्हणाला, तू पण ना अर्जुन एक नंबरचा घाणेरडा आहेस बघ. मी समजत होतो की तू खरंच मुंबईला गेला आहेस. अर्जुनराव म्हणाले, तुझा समज गैरसमज तुला मुबारक. सांग पटकन का फोन केलास? राहुल म्हणाला, थोडा धीर धर की, इतकी काय घाई आहे? आता रात्र सगळी आपलीच आहे. अर्जुन म्हणाला, रात्र आपली आहे पण त्या रात्रीमध्ये आता एक वैरी शिरला आहे. झोपला आहे तो.
तोपर्यंत चुटका मारू द्या मला, नाहीतर बसावं लागेल उलतं पालतं होत रात्रभर. सोड आता ते, ठेव फोन. राहुल म्हणाला, अरे ऐक तरी, भाभीजीचा फोन आला होता. अर्जुन म्हणाला, कोण भाभीजी? राहुल म्हणाला, अर्जुन, जी तुला देवरजी म्हणायची ती. आणि अर्जुननं आता मयुरीच्या अंगावरचा पाय काढला, तिला सोडली आणि बेडवरून उठून आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय? इतक्या दिवसातून, म्हणजे इतक्या वर्षातून? कुठे आहे, कुठे ती? मयुरीला तर आता काहीच समजेना की हा काय प्रकार आहे. भाभीजी आणि देवरजी? राहुल म्हणाला, सांगलीत आहे. आणि अचानक फोन आला यार, आणि तुझा नंबर मागत होती, देऊ का? अर्जुन म्हणाला, म्हणजे काय यार? दे तिला माझा फोन. नाहीतर मला दे तिचा नंबर, मीच फोन करतो. मग राहुल म्हणाला, ओके, सेंड करतो. असं म्हणून फोन ठेवताना म्हणाला, अर्जुन, रात्रीची वेळ आहे, जरा घाट दमादमानच चढा. अर्जुन म्हणाला, बाड्या, तू फोन ठेवला तर चढू ना? राहुल म्हणाला, मग फोन कट कर ना माझा, तुझ्या हातात बटन आहे की. अर्जुन म्हणाला, तुला माहीत आहे ना आपला रूल, दोन्हीकडून संमती असल्याशिवाय फोन कट करायचा नसतो. आता रॉयल गँगचा हा एक मस्त रूल होता की कोणी कितीही पिडायला लागला, कोणाचा कितीही राग आला, तरी अजिबात समोरच्यानं फोन कट करायचा नाही, समोरच्यानं परमिशन दिल्याशिवाय. आणि समोरच्याचं बोलणं कितीही आवडत नसलं तरी, कितीही राग आला तरी, त्याला शिव्या घालत घालत त्याचंच पाल्ला ऐकत बसायचं, म्हणजे बसायचं, तेही शेवटपर्यंत. मग जसजशा गप्पा रंगतील, त्यांच्यातला कलगीतुरा रंगत जाईल तसतसं मग त्यातून अगोदर थोडा राग यायचा, एकमेकांशी शाब्दिक चकमण व्हायची, खटके उडायचे, भयंकर राग यायचा, अगदी टोकाचा. पण नंतर राग निवळायला सुद्धा मदत व्हायची, कारण रॉयल बॉयज शेवटपर्यंत ऐकून घेतल्याशिवाय आणि शेवटपर्यंत स्वतःचं समोरच्याला ऐकवल्याशिवाय शांत बसत नव्हते. कारण मध्ये कितीही चेष्टा करायची, दोस्तीत कुस्ती करायची, मस्ती करायची, एकमेकांना खूप पिडायचं, छळायचं, अगदी डोळ्यातून पाणी काढेपर्यंत हसायचं, पण शेवट गोड तर सगळं गोड. आणि यांचा शेवट नेहमीच गोड असायचा. आणि मग आता हे असाच शेवट गोड करून फोन ठेवला आणि इकडचा रोमॅन्टिक प्रवासाचा शेवट गोड करण्यासाठी अर्जुनराव मयुरीकडे आले. तिला पुन्हा मिठीत घेतली आणि किस करणार इतक्यात ती म्हणाली, ही भाभीजी कोण आहे आणि तुम्ही तिचा फोन नंबर का मागितला? आणि अर्जुनरावांना आलं हसू. मयू, तू संशय घेतेस माझ्यावर, असं तो म्हणाला. ती म्हणाली, आधी सांगा, ही भाभीजी कोण आहे? अर्जुनराव म्हणाले, तुला नक्की काय वाटतंय, कोण असेल ती? ती म्हणाली, ती टी व्हीवर दाखवतात सिरियल भाभीजी, घर पर है, किंवा एक ती सविता भाभी का कोण म्हणून असती की ती तर तसली भाभी नाही ना? आणि हे ऐकून अर्जुन खूप हसायला लागला आणि मयुरी काळजीत पडली. मग त्यानं तिला संशयी बायको म्हणून पुन्हा जवळ घेतली आणि म्हणाला, आता सकाळी सांगतो ही भाभी कोण आहे. आणि पुन्हा तिने पोटात बुक्की मारली त्याच्या आणि म्हणाली, नाही, आत्ताच सांगा. मग आता अर्जुनरावांनी तिची गंमत करण्यासाठी उशी घेतली आणि गुपचूप झोपले. आणि मग तर मयुरी आणखीनच जास्त काळजीत पडली.